Here we are going to see the derivative of inverse function. In last video we have seen the derivative of composite function, but today we are going to see the derivative of inverse function. So first of all, what is mean by inverse function? We will see that if y is equal to f of x is 1 1 and onto. Now what is mean by 1 1? Here I have drawn some figure. So this is a set A and this is a set B. So what is the 1, 2, 3 are the elements of domain and 1, 4, 9 are the elements of codomain. This is a codomain. I have taught you last year. So we have taken the function f of x is equal to x square. So 1's square काय 1, 2च square 4, 3च square 1. So elements, that is a image. 2 ची image काय 4, 3 ची image 9. हे किती कसं आहे? 1 to 1 आहे. म्हणून this function is 1 1 and on to also. Which functions are not on to? Here x square, same function 1 and 4. Now these elements remain which are not images of anyone from set A. इथं राहिले शिल्लक 2, 3, 5, 6 हे एलिमेंट्स शिल्लक राहिलेले आहेत की जे कुणाची पण इमेज नाही आहे. मग दॅट इज नॉट ए ऑन टू फंक्शन. दिस इज अ इन टू फंक्शन. ऑन टू मीन्स if I remove this, now each element is an image of elements from set A. Therefore, this is a 1 1. Now this is a 1 1 and onto function. This is a 1 1 and onto function. Now we have taken here f of x is equal to x square. F of x means y. Y is equal to x square. Now we have to take f inverse of x function. F inverse, that is a raised to minus 1. Don't say like this. This is a f inverse of x1. x. मग काय येणार? हे x is equal to square root of y. ह्याचं आपण काढायचं x is equal to square root of y. म्हणजे याच्या अपोजिट करायचं आपण, म्हणजे f inverse of x is equal to square root of y. f inverse of x is equal to काय होणार? स्क्वेअर रूट ऑफ y, दॅट इज इक्वल टू x. याला आपण हे इन्व्हर्स फंक्शन असं म्हणतो. उलट करायचंय आपल्याला ह्याच्या एक्झॅक्टली. म्हणजे काय करायचंय आता? हे डोमेन करायचं आणि हे कोडोमेन करायचं. म्हणजे बघा कसं होईल आता. हे डोमेन करायचं. बी इज अ सेट नाव डोमेन आणि हा कोडोमेन 1, 4, 9 आणि आता हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स झालं. तर 1 ची स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि हे 3. आणि हे म्हणून काय करायचं? ह्याच्या अपोजिट करायचं. नाव दिस इज अ डोमेन. हे डोमेन होणार आणि हे कोडोमेन होणार. मग ते इन्व्हर्स फंक्शन झालं. आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स काय होणार? 2x होणार. एफ डॅश ऑफ एक्स 2 पुढे घ्यायचं, 1 ने इंडेक्स कमी करायचं. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ हे आपण इथं एफ इनवर्स एक्स ला जी ऑफ वाय मानूया तोपर्यंत. मग जी डॅश ऑफ वाय, जी डॅश ऑफ वाय स्क्वेअर रूट ऑफ वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2 रूट वाय. 1/2 रूट वाय म्हणजे किती आहे? एक्स. हे एफ डॅश ऑफ एक्स 2x. जी डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स किती आले? 1/2x. एकमेकाचे हे रेसिप्रोकल आहेत का? आहेत. देअरफोर आपण इथं dy/dx किंवा dx/dy इज इक्वल टू 1/dy/dx. हे फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह काढला. फंक्शन एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण. तर आपण काय करायचं? 1/f डॅश ऑफ एक्स येणार. ह्याचा एफ इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, त्याचं इनवर्स फंक्शन आहे एफ इनवर्स ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स फंक्शन आहे
आणि त्याचा इनव्हर्स फंक्शन एफ इनव्हर्स एक्स आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स एफ हे एकमेकाचे काय झाले, रेसिप्रोकल होतात. आता सपोज y is equal to f of x is a differentiable function of x, y is equal to f of x on an interval I and y is 1 1 and on 2. This is a condition, necessary and sufficient condition, अत्यंत अत्यावश्यक आहे कंडिशन इनवर्स काढायला. and dy by dx is not equal to 0 on I. Also if आता इथं y is equal to f of x आहे म्हणजे हे काय होणार, f inverse of y is differentiable on f of y, then d by dy d of dy of f inverse y is equal to 1 upon f dash of x. मी आता सांगितलं तुम्हाला की हे काय आहेत, एकमेकाच्या ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा ओरिजिनल फंक्शनचं काय आहे, रेसिप्रोकल. और dx by dy is equal to 1 upon dy by dx. आता आपण गिवन दॅट प्रूफ बघूया. गिवन दॅट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिले अँड x इज इक्वल टू काय होणार मग, एफ इनवर्स ऑफ y. लक्षात आलं, हे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, मग x इज इक्वल टू कसं लिहायचं, एफ इनवर्स ऑफ y. आर डिफरन्शिएबल फंक्शन्स, लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x, से डेल्टा x. ह्याला डेल्टा, हाऊ टू प्रोनाउन्स डेल्टा x. देन करस्पॉन्डिंगली there will be an increment in the value of y, say delta y. y मध्ये increment, small increment किती, delta y. As delta x and delta y are increments, these will not be 0. Delta x is not equal to 0 and delta y is not equal to 0. Now we have delta x by delta y into डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. काय होणार, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय आणि हे कॅन्सल झालं तर काय होणार, हे इज इक्वल टू 1. नाउ डेल्टा एक्स बाय, देअरफॉर डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. हे मी हे इकडे आणलं, ह्या साईडला आणलंय. आता आपण टेकिंग लिमिट्स as delta x tends to 0, we get limit delta x tends to 0, delta x by delta y 1 upon limit delta x tends to 0, delta y by delta x. पण as delta x tends to 0, delta y tends to 0. Therefore limit delta x tends to 0, delta x by delta y is equal to 1 upon limit delta y tends to 0, delta y by delta y इथं पाहिजे आणि इथं delta x. But what is the value of this, dx by dy is equal to 1 upon dy by dx. 1 upon dy by dx. So what will come here, hence म्हणजे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. we know that here we can write limit delta y tends to 0, delta x by delta y is equal to dx by dy, and limit delta x tends to 0, delta y by delta x is equal to dy by dx. आणि याच्याप्रमाणे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. वेअर dy नेसेसरी कंडिशन आहे, dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. डू यू गेट? सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, y इज इक्वल टू log x. सपोज आपण घेऊया y इज इक्वल टू log x. मग इथं कसं होणार बघा, x इज इक्वल टू काय करायचं, आता इथं ई बेस आहे म्हणजे इथं काय होणार, ई रेस टू वाय होणार. हे ई इकडे आणायचं, ई रेस टू वाय होणार. एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय. आता डी वाय बाय डी एक्स कसं काढायचं बघा, आता डी वाय बाय डी एक्स काय येणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. काय येणार, 1 अपॉन एक्स. पण ह्याच्याप्रमाणे आपण केलं तर dx बाय dy
तर ई रेस टू वाय होणार. ई रेस टू वायच येणार ह्याचा डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग dx बाय dy किंवा आपण dy बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dy केलं आपण. 1/dx बाय dy 1/e रेस टू y होणार. ई रेस टू वाय म्हणजेच वाय ची व्हॅल्यू किती आहे? लॉग एक्स. वाय ची व्हॅल्यू लॉग एक्स. म्हणजे हे कॅन्सल होते आणि काय राहणार? 1/x. बघा dy बाय dx आपलं इथं कसं आलं फॉर्म्युल्यानुसार? 1/x. इथं किती आले? हे आपण हे इनव्हर्स फंक्शनचा थेरम वापरला तरी सुद्धा किती आले? 1/x. डू यू गेट धिस? Now we are going to see derivative of standard inverse trigonometric functions. त्यातलं पहिलं आपण बघूया y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. इथं लिमिट दिलेलं आहे, डोमेन दिलेलं आहे -1 to 1 हे डोमेन आणि हा को डोमेन किंवा रेंज दिलेली आहे. y ची रेंज ही -π/2 to π/2. मग आपण इथं गिवन दॅट प्रूव्ह करूया आपण. गिवन y is equal to sin inverse of x -1 less than or equal to x less than 1 आणि रेंज पण लिहायची इथं -π/2 less than y less than π/2. आता हे कसं करायचं? उलट करायचं. x इज इक्वल टू हे x, मग ह्या बाजूला आलं तर हे काय होणार? साइन y होणार. हे x आणि ह्या बाजूला इनवर्स गेल्यावर काय होणार? साइन y होणार. मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. आता मी एक्स म्हणत होते पण हे फंक्शन कसं आहे? एक्स इन टर्म्स ऑफ वाय आहे. मग इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे dx बाय dy. एक्स फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह किती? कॉस वाय. पण आपण इथं बघूया कॉस वाय आहे ते मी काय करणार आहे? प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे प्लस ऑर मायनस घेतलेलं आहे कॉस स्क्वेअर वाय. कॉस स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन फक्त काय होते? कॉस वाय. मी फक्त माझ्या ह्याच्यासाठी घेतलेलं आहे. प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर मी कसं लिहिणार आहे? 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. सो प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन वाय ची व्हॅल्यू किती? एक्स स्क्वेअर. सो dx बाय dy. पण आता इथं कुठल्या क्वाड्रंट मध्ये राहणार हे आपण पहिल्यांदा घेऊया. प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण कॉस वाय हे आपण शिकलोय ट्रिग्नॉमेट्री मध्ये. इथं ऑल फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. इथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. मग फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये तेवढं कॉस काय आहे? कॉस वाय इज पॉझिटिव्ह. म्हणजे किती दिलेलं आहे आपल्याला बघा? -π/2 to π/2. म्हणजे हे कुठल्या? कॉस वाय इज पॉझिटिव्ह. म्हणजे किती काय होणार? कॉस वाय इज पॉझिटिव्ह आणि सिन्स वाय बिकॉज वाय लाईज इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. कारण का आपल्याला काय दिलेलं आहे? -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. -π/2 टू π. फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्येच काय असतं? हे पॉझिटिव्ह आहे कॉस वाय आणि आपल्याला तेच रेंज दिलेली आहे. म्हणून आपण ह्यातलं प्लस ऑर मायनस पैकी फक्त आपण काय करणार आहे? प्लस साइन घेणार आहे. प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे dy बाय dx आपला थेरम आहे. dy बाय dx मी याचा रेसिप्रोकल घेतलाय 1/dx बाय dy. 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो इफ y is equal to sin inverse of y, sin inverse of x, then dy by dx is equal to 1 square root of 1 minus x square. लक्षात आलं सगळ्यांना? काय हे -π/2 to π/2 हे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्येच राहते. म्हणून आपण ते काय करतोय? होमवर्क आहे. इफ y is equal to cos inverse of x
y is equal to cos inverse of x minus 1 less than or equal to x less than 1 हे डोमेन आणि झिरो लेस दॅन y लेस दॅन पाय हे रेंज. देन प्रूव्ह दॅट हे होमवर्क आहे. प्रूव्ह दॅट dy by dx is equal to minus 1 upon root 1 minus x square. हे होमवर्क आहे हा. दिस इज अ होमवर्क. नेक्स्ट आपण पुढचं घेऊया. थर्ड वन. इफ y is equal to cot inverse of x, 0 x belongs to R, डोमेन आहे R, R म्हणजे रियल नंबर, and 0 less than or equal less than y less than pi, then dy by dx is equal to minus 1 upon 1 plus x square. minus 1 upon 1 plus x square. आता आपल्याला दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. आपण प्रूव्ह करूया. y is equal to cot inverse of x given x belongs to R, 0 less than y less than pi. मग आता हे कसं लिहायचं आपण? y is equal to cot inverse x आहे म्हणजे कसं करायचं? x is equal to cot y करायचं. मग dx डिफरन्शिएटिंग बघूया. इथं लिहिते मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. आपण नेहमी x घेतोय पण हे x इन टर्म्स ऑफ y आहे म्हणून आपण y घ्यायचं. dx बाय dy इज इक्वल टू कॉट y चा डेरिव्हेटिव्ह किती? मायनस कोसेक स्क्वेअर y. कॉट y चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर y. मायनस कोसेक स्क्वेअर y म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर y. कोसेक स्क्वेअर y म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर y इज इक्वल टू मायनस 1 प्लस कॉट y म्हणजे काय आहे? x म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता इथं काय करायचं? बट वी हॅव थेरम आपला. वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. सो 1 अपॉन मायनस साइन है 1 plus x square. So if y is equal to म्हणजे मी परत एकदा लिहिते. y is equal to cot inverse of x, then dy by dx is equal to minus 1 upon 1 plus x square. तसंच होमवर्क आहे. y is equal to होमवर्क y is equal to tan inverse of x, then dy by dx, prove that dy by dx is equal to 1 upon 1 plus x square. हा होमवर्क आहे. cos inverse आणि tan inverse. Here are the some formulas whatever we learn. तर आपण फोर्थ वन बघूया. If y is equal to sec inverse of x, then prove that इथं आपण रेंज लिहायला राहिले. x belongs to R and minus pi by 2 less than y less than pi by 2. Then prove that dy by dx is equal to 1 upon square root of x upon square root of x square minus 1 if x is greater than 1, and minus 1 upon x square root of x square minus 1 if x is less than 1. x is less than minus 1. आता आपल्याला इथं given that y is equal to sec inverse of x. आता इथं आपल्याला mod x is greater than or equal to 1 आणि 0 लेस दॅन y लेस दॅन पाय. आपण पाय घ्यायला पाहिजे इथं. आता माझं चुकले हे, सॉरी. हे 0 लेस दॅन y लेस दॅन पाय पाहिजे कारण सेक कॉसला सेम पाहिजे. हे साइन आणि कोसेक साठी आहे. 0 लेस दॅन y लेस दॅन पाय बट y इज नॉट इक्वल टू पाय बाय 2 करायला पाहिजे आपण. मग आता इथं y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ x आहे म्हणजे x इज इक्वल टू काय होणार? सेक y.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय काय होणार dx बाय dy, काय आहे डेरिव्हेटिव्ह सेक वाय टॅन वाय, सेक वाय चा डेरिव्हेटिव्ह काय सेक वाय टॅन वाय. मग आता इथं काय करायला पाहिजे आपण, इथं प्लस ऑर मायनस, कारण मी इथं स्क्वेअर रूट घेणार आहे, सेक वाय स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर वाय, स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर वाय, सेक वाय स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर म्हणजे काय लिहायला पाहिजे आपल्याला फॉर्म्युला सेक स्क्वेअर वाय मायनस 1. सो प्लस ऑर मायनस सेक वाय म्हणजे एक्स आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स सेक वाय ची व्हॅल्यू किती आहे एक्स, एक्स एक्स स्क्वेअर मायनस 1. सो प्लस ऑर मायनस, आता यातलं आपण कुठलं घ्यायचं ते बघायला पाहिजे. इथं आपण डायग्राम काढूया. बघा हे पाय बाय 2 आपण इथं हे पाय बाय 2, तर हा जो ग्राफ आहे तो इथं फर्स्ट आणि हे सेकंड आणि इथे फर्स्ट ह्याच्यामध्ये असतो. म्हणजे काय होणार प्लस ऑर मायनस हे फर्स्ट आणि सेकंड मध्ये लाय होतंय, वाय लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. आता इथं सेक वाय हे काय होतं सेक वाय अँड टॅन वाय both are positive in first quadrant, therefore it will become काय होईल पॉझिटिव्ह. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक वाय अँड टॅन वाय आर निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह काय होईल पॉझिटिव्ह, सेक वाय निगेटिव्ह टॅन वाय निगेटिव्ह दोन्ही मिळून काय होणार पॉझिटिव्ह. देअरफॉर dx बाय dy काय होणार पॉझिटिव्ह होणार, एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली, पण एक्स काय म्हणलेलं आहे बघा ग्रेटर दॅन 1 असेल, ग्रेटर दॅन 1 असेल तर पण आता इथं आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. पण एक्स जर ग्रेटर दॅन 1 असेल तर हे काय होणार पॉझिटिव्ह, पण एक्स जर लेस दॅन 1 असेल तर हे काय होणार निगेटिव्ह. इथं मी लिहिते 1 अपॉन निगेटिव्ह होणार एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये हे काय होतंय सेक वाय टॅन वाय यांचा प्रॉडक्ट काय होतोय पॉझिटिव्ह होतोय, बरोबर आहे. हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक वाय पॉझिटिव्ह टॅन वाय पॉझिटिव्ह म्हणजे दोन्ही काय झाले हे पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं आहे दोन्ही निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. मग आपण dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आपण पॉझिटिव्ह घेतोय, पण dy बाय dx इज इक्वल टू प्लस कधी घ्यायचंय एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, एक्स इज ग्रेटर दॅन 1. एक्स 1 ची व्हॅल्यू असेल ग्रेटर दॅन 1 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर हे पॉझिटिव्ह होईल. पण इफ एक्स इज लेस दॅन मायनस 1, एक्स इज लेस दॅन मायनस 1, मायनस 1 असेल हे मायनस 1 घेतलं तर हे मायनस होईल, म्हणून हे इथं मायनस लिहायचं. स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज 1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. लक्षात आलं हे मायनस 1 होणार कारण सेकच्या व्हॅल्यू 1 च्या इकडे आपण बघतोय हे 1 मायनस 1 0 आणि 1. साईनच्या व्हॅल्यू मायनस 1 to 1 असतात, कॉसच्या व्हॅल्यू मायनस 1 to 1 असतात. मग सेकची व्हॅल्यू रेसिप्रोकल आहेत म्हणजे ह्या बाजूला आणि या बाजूला असतात, मायनस 1 to 1 नाहीत, म्हणून आपण तसं घेतलेलं आहे. हे बघा आपण सर्व फॉर्म्युले रिवाइज करूया एकदा. फर्स्ट फॉर्म्युला y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर मायनस 1 सॉरी 1 मायनस अपन सेकंड फॉर्म्युला y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ x dy बाय dx काय होणार -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. थर्ड फॉर्म्युला y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x dy बाय dx इज इक्वल टू 1 upon 1 plus x square. Fourth one, y is equal to cot inverse of x dy by dx is equal to minus 1 upon 1 plus x square. Fifth formula, y is equal to sec inverse of x dy by dx is equal to 1 upon x root x square minus 1 if x is greater than 1 and minus 1 upon x square root of x square minus 1 if x is less than minus 1. Sixth formula आपण बघूया y is equal to cosec inverse of x. y is equal to cosec inverse of x, then dy by dx is equal to minus 1 upon x square root of x square minus 1 if x is greater than 1. इथं उलट करायचं 1 upon x square root of x square minus 1 if x is less than minus 1. हे सगळे 6 फॉर्म्युले लर्न करायचे. आता आपण याच्यासाठी इज इक्वल टू साइन फर्स्ट फॉर्म्युला कंपोजिट बघूया आपण साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स फॉर्म्युला. तर कसं करायचं आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसं करायचं इनवर्स कॉम्पोजिट फंक्शन आहे dy बाय dx इज इक्वल टू काय साइन इनवर्स एक्स फॉर्म्युला काय 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. आता इथं एक्स आहे मग इथं एफ ऑफ एक्स आहे म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. पण हे एक्स नाही आलेलं एफ ऑफ एक्स आहे म्हणून एफ डॅश ऑफ एक्स करायचं. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स आहे. एक्स आहे का मी इथं लिहिलं नाही ई रेस टू एक्स लिहिलं. मग dy बाय dx इज इक्वल टू काय आहे साइन इनवर्स फॉर्म्युला 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग इथं काय लिहायचं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्सच्या जागी काय लिहिलं आहे ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पण हे ई रेस टू एक्स आहे नॉट एक्स सो फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इट. काय आहे डेरिव्हेटिव्ह त्याचा ई रेस टू एक्स म्हणून तिथं ई रेस टू एक्स लिहायचं. लक्षात आलं. सेकंड फॉर्म्युला आपण बघूया y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग काय होणार dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मायनस काय आहे कॉस इनवर्स एक्स फॉर्म्युला मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग इथं 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स करायचं इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ लॉग एक्स केला आपण. आता इथं dy बाय dx काढताना मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस हे लॉग एक्स आहे. इथं एफ ऑफ एक्सच्या जागी काय लिहायचं लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पण हे एक्स नाही आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स करायचं. त्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं 1 अपॉन एक्स. आता आपण थर्ड फॉर्म्युला बघूया y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. tan इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. कारण tan इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग इथं 1 प्लस एक्सच्या जागी काय आलेलं आहे एफ ऑफ एक्स म्हणून आपण इथं एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आलेला आहे एक्स नाही आहे म्हणून आपण इथं एफ डॅश ऑफ एक्स करायचं आपण. मग आता फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एखादं फंक्शन आपण साइन एक्स घेऊया. मग dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस काय आलेलं आहे साइन एक्स. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं आपण इथं परत काय आहे कॉस एक्स.
कसं अप्लाय करायचं लक्षात आलं. तसंच सिमिलरली y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. cot inverse of f of x dy by dx is equal to minus 1 upon 1 plus f of x bracket square into f dash of x करायचं. Fifth one upon y is equal to sec inverse of f of x. So dy by dx is equal to आपण शक्यतो पॉझिटिव्हच घ्यायचं. सेक इनवर्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. 1 अपॉन एफ ऑफ एक्स, एक्सच्या जागी जे आले ते घ्यायचं. एफ डॅश ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स नाही, स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 एफ डॅश ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन मायनस घ्यायचं. कोसेक साठी आपण नेहमी सॉल्व्ह करण्यासाठी सेक इनवर्सचे व्हॅल्यू दोन्ही येतात, पण आपण कन्सिडर करायचं की एक्स हे पॉझिटिव्ह आहे. मग कोसेक इनवर्स एक्स एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हे सगळे फॉर्म्युले पाठ करायचे, अप्लाय कसं करायचं ते बघायचं. ते फॉर्म्युले कसे करायचे बघूया. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला बघूया. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स काय होणार. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स, साइन इनवर्स साइन एकमेकाला डिझॉल्व्ह होते इज इक्वल टू एक्स. तसंच सगळे फॉर्म्युले बघायचे. सेकंड कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स काय होतंय एक्स. लक्षात आलं. इनवर्स आणि फंक्शन हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होते आणि एक्स आणखीन एकदा लिहिते. टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स काय झालं एक्स. तसंच फोर्थ फॉर्म्युला बघा. कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स काय झाला एक्स. सेक इनवर्स ऑफ सेक एक्स काय होणार एक्स. गुड. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स काय होणार एक्स. लक्षात आलं. नेक्स्ट आपण पुढचं फॉर्म्युला बघूया. आता आपण सेवन्थ फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ. इथं साइन आलं एक्स लिहिले, पण मला इथं कॉस आलं. साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स आलं. बघा सेवन्थ फॉर्म्युला आपण बघूया. साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स ची व्हॅल्यू किती आहे साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. मग आता साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होऊन इथला पुढचा तेवढा अँगल राहिला पाय बाय 2 मायनस एक्स. तसंच पुढचं बघूया आपण कॉस इनवर्स ऑफ साइन एक्स. मग काय करायचं कॉस इनवर्स. कॉस आणि साइन यांचं हे होत नाही, म्हणून कॉस इनवर्स असेल तर आत पण कॉस आणायचं. मग साइन एक्स म्हणजे किती लिहायचं कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स लिहायचं. मग कॉस इनवर्स आणि कॉस जातात आणि राहतंय काय फक्त पाय बाय 2 मायनस एक्स राहणार. तसंच आपण पुढचे सगळे करायचे. टॅन इनवर्स ऑफ कॉट. टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स किती लिहायचं पाय बाय 2 मायनस एक्स लिहायचं. कसं टॅन इनवर्स ऑफ कॉट म्हणजे टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. म्हणून हे किती होणार टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होते आणि पाय बाय 2 मायनस एक्स. 10th फॉर्म्युला कॉट ऑफ टॅन इनवर्स कॉट इनवर्स ऑफ टॅन एक्स किती लिहायचं आपण पाय बाय 2 मायनस एक्सच लिहायचं. तसंच 11th फॉर्म्युला आपण सेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स किती लिहायचं पाय बाय 2 मायनस एक्स. और कोसेक इनवर्स ऑफ सेक एक्स किती लिहायचं पाय बाय 2 मायनस एक्स लिहायचं. पाय बाय 2 मायनस एक्स. नेक्स्ट आपण बघूया पुढचा फॉर्म्युला बघूया. साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ एक्स. आता साइन म्हणजे काय असतोय साइन एक्स म्हणजे 1 अपॉन कोसेक एक्स. 1 अपॉन कोसेक एक्स. मग साइन इनवर्स एक्स घेतलं तर काय होणार कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. ह्याचा रेसिप्रोकल साइनचा घेतला की एक्सचा सुद्धा रेसिप्रोकल घ्यायचा. सिमिलरली कॉस इनवर्स ऑफ एक्स किती कॉसचं रेसिप्रोकल काय आहे सेक, म्हणून सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स लिहायचं. आता कॉस आहे टॅन इनवर्स.
आपण बघूया टॅन इनवर्स किंवा कोसेक इनवर्स. उलट करूया, हे कोसेक इनवर्स ऑफ एक्स. कोसेकचा रेसिप्रोकल काय आहे? साइन. म्हणून आपण साइन इनवर्स ऑफ 1/x घ्यायचं. हे कोसेकचा रेसिप्रोकल साइन लिहिलाय, तर एक्सचा सुद्धा रेसिप्रोकल लिहायचं कोसेक. 6th वन आपण बघूया सेक इनवर्स ऑफ एक्स. मग काय लिहायचं? कॉस इनवर्स ऑफ 1/x लिहायचं. बघा, सेकचा रेसिप्रोकल काय? कॉस. मग एक्सचा सुद्धा रेसिप्रोकल लिहायचं. टॅन इनवर्स ऑफ एक्स काय लिहायचं? कॉट इनवर्स ऑफ 1/x लिहायचं. कॉट इनवर्स ऑफ 1/x. किंवा उलट केलं आपण, कॉट इनवर्स ऑफ एक्स लिहायचं. तर कॉटचा रेसिप्रोकल काय आहे? टॅन. टॅन इनवर्स ऑफ 1/x लिहायचं. आणखीन आपण बघणार आहे 19th फॉर्म्युला. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. हे लक्षात ठेवायचं. सिमिलरली टॅन इनवर्स ऑफ एक्स, 20th फॉर्म्युला. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस cot inverse of x is equal to also π/2, and also sec inverse of x plus cosec inverse of x is equal to π/2. हे जसं आपण बघितलं sin square x plus cos square x is equal to 1. In this way sin inverse of x plus cos inverse x is equal to π/2. Also similarly tan inverse x plus tan inverse y, cot inverse x is equal to π/2, आणि sec inverse x plus cosec inverse x is equal to π/2. नेक्स्ट आपण 22nd बघूया. tan इनवर्स, हे सुद्धा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. तर काय होणार? tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 प्लस xy. आणि किंवा 23rd आपण बघूया tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. आता इथं प्लस आहे तर इथं प्लस आहे, आणि इथं काय लिहायचं? 1 मायनस xy लिहायचं. इथं प्लस आहे वर, तर वर प्लस लिहायचं x प्लस y अपॉन 1 मायनस x. आता इथं मायनस आहे तर काय लिहायचं? x मायनस y अपॉन 1 प्लस x. हे उलट साईन घ्यायचं आपण. मग x मायनस y अपॉन 1 प्लस xy. हे सगळे फॉर्म्युले लर्न करा. हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.